2-3 दिवसापूर्वी एक फार वाईट घटना गडिंग्लज शहरामध्ये घडली। एक 10 वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार झालेली घटना समोर आली। हे फार कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये अशा घटना होणं हे फार दुर्दैवी भाव आहे। ह्या गोष्टीचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी आहे। खरं म्हटलं तर या विषयात खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ही घटना 20 दिवसापूर्वी झाली होती, पण काही राजकीय व्यवस्थापनांनी आणि काही लोकांना ही गोष्ट माहीत असून सुद्धा आणि ज्यांनी त्याची कबुली देऊन सुद्धा ही गोष्ट दाबली गेली। आता ही का 20 दिवसापूर्वी दाबली गेली हे आता लोकांनी विचार केला पाहिजे। आणि जेव्हा ही घटना 2-3 दिवसापूर्वी लोकांसमोर आली तेव्हा पोलीस प्रशासनाला कोणी दबाव आणला की पोलीस केस घेण्यामध्ये वेळ घेतला गेला, मेडिकल टेस्ट करण्यामध्ये प्रचंड वेळ घालवला गेला। याच्यामध्ये पोलीस प्रशासन का मेडिकल डिपार्टमेंटला मी आरोपी म्हणत नाही आहे, पण कोणाच्या दबावाखाली हे केलं गेलं का हा वेळ का प्रशासनाने घेतला याचाही विचार केला पाहिजे। आज पोलीस प्रशासन असेल या सगळ्यांना मी स्पष्ट सांगतो की महिला सुरक्षतेचा आमच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आणि जो काही परप्रांतीय आरोपी आहे ज्याला पोलिसनी अरेस्ट केले आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला पण अरेस्ट केलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। या गोष्टीसाठी स्वातीताई कोरी असतील, महेश कोरी असतील आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांचं त्यांनी प्रचंड पोटतिडकीने हा विषय पुढे आणला आणि सर्व पक्ष आंदोलन काढलं। पण इथं हा विषय संपत नाही। या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे। जेव्हा ही बाब आली त्या कुटुंबावर गाळपोट लावण्याचं काम काही लोकांनी केलं, ही चुकीची बाब आहे। आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं की विद्यमान आमदारांनी अजून गडिंग्लजला सत्कार स्वीकारायला ते आले, पण त्यांना अजून त्या कुटुंबाला भेट देणं का कुटुंबावर साधं फोन करायला त्यांना वेळ नाही मिळाला। आज मी आणि माझ्या पत्नी आणि आमचे सर्व सहकारी त्या कुटुंबाला भेट दिली। त्या कुटुंबाला भेट देऊन आम्ही त्यांना शब्द दिला की आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, त्या मुलीच्या पाठीशी आहे। आणि येत्या काळामध्ये त्या मुलींनी आम्हाला शब्द दिला आहे की तिला शिकून पुढे पोलीस ऑफिसर व्हायचं आहे। अशा मुलीला आपण धैर्य दिलं पाहिजे। आणि माझी आमदारांना विनंती आहे की सत्ता स्थापनेमध्ये आणि मंत्रिपदाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल तर कृपया वेळ काढून या मतदारसंघामध्ये ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्याच्यामध्ये महिलाच्या अत्याचारचे हे जेव्हा विषय होतात तर माझी विनंती आहे त्यांना की थोडासा वेळ काढून त्या कुटुंबाला भेट देणं, फोनवर रेकॉर्डिंग करून त्याचं स्टंट करण्यामध्ये हे भागत नाही आहे। तुम्हाला त्यांना वेळ द्यायला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेमध्ये आपण आहात। काळजी करू नका, तुम्हाला वेळ नसेल तर त्या मुलीला न्याय द्यायचं काम मी आणि आमचे सर्व सहकारी 101% करणार आणि खंबीरपणे। आणि ह्याच्या पुढेही सांगतो की अशा घटना या मतदारसंघामध्ये समरजी घाडगे शाहू महाराज जनक घराण्याचं वंशज म्हणून सांगतो कदापित आम्ही खपून घेणार नाही। आणि अशा आरोपींवर येत्या काळामध्ये जेव्हा हे परप्रांतीय लोक कामाला येतात तेव्हा त्याचं नीट डॉक्युमेंटेशन पोलिसनी घेतलं पाहिजे आणि अशा आरोपीला कधी पुढे बेल मिळू नये याची खबरदारी घेणं। आणि येत्या काळामध्ये ठामपणे महिला सुरक्षेसाठी समरजी घाडगे आवाज उठवणार याचा शब्द आज मी तुम्हाला देतो।